न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत राम मंदिर लोकार्पणासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळतेय। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देखील मिळालेलं आहे। अयोध्येतल्या मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य लोकार्पण कार्यक्रम देखील पार पडणार आहे। अयोध्येतल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे आणि सोहळ्याला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य देखील केलेलं आहे। या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून नाही तर संपूर्ण देशभर आणि जगभरातून अनेक मोठमोठे मान्यवर जे आहेत त्यांना निमंत्रित केले गेलेलं आहे। आणि आपल्याला माहिती की या निमंत्रणावरून काही गोष्टी समोर आल्या होत्या, काही राजकारण समोर आलं होतं। अनेकांनी निमंत्रण मिळालं नाही म्हणून विरोधकांनी बऱ्याच टीका केल्या होत्या। पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे त्याचं निमंत्रण दिलेलं आहे। हे निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत की राम मंदिर व्हावं ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि आनंद दिघे यांची इच्छा होती। एवढंच काय तर आनंद दिघे यांनी चांदीची वीट देखील राम मंदिराच्या बांधणीकरता पाठवली होती। त्यामुळे माझं परम भाग्य आहे की ज्या माझ्या गुरूंनी माझं स्वप्न बघितलं होतं की अयोध्या मंदिर बांधताना त्यांना पाहण्याचं त्यांना भाग्य पाहिजे होतं, ते भाग्य माझ्या नशिबी आलेलं आहे आणि हा सोहळा पाहण्यास मी तिकडे जाईन आणि हे निमंत्रण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलं आहे। याचबरोबरीनं 22 जानेवारीला महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवलेले आहेत, त्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण घेऊन आलेल्यांना सांगितलं। तर या दिवशी अनेकांना म्हणजे सामान्य नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की घरामध्ये पंथी असेल, दारामध्ये पंथी लावावी, रोषणाई करावी, विविध पद्धतीचे आनंद उत्सव साजरा करावा, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी विनंती देखील आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केल्याचं जे निमंत्रण आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे। पण एकंदर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्या मंदिरातलं हे प्राणप्रतिष्ठेचं जे निमंत्रण मिळालेलं आहे यावरून आता विरोधक जे आहेत ते देखील टीका करतीलच, कारण का ज्या पद्धतीने हा संपूर्ण सोहळा पार होतोय आणि निमंत्रण जी लोक घेऊन आलेली आहेत यामध्ये कुठेही अनेक लोकांची नावं नाही आहेत किंवा ज्यांची नावं पाहिजे होती विरोधकांच्या मते त्यांची नावं देखील नाहीत। अशा अनेक गोष्टीवरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू होईल। ठीक आहे अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।